सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा नगरपालिका निवडणुकीतून बाहेर राहिल्यानंतर प्रत्येकजण अनिल आप्पा आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष ठेवून होता. पण दिनांक 25 डिसेंबर रोजी भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त मान्य अनिल आप्पा बाबर यांच्या वतीने ज्यांच्याकडे वशिंड असणाऱ्या देशी गायी आहेत त्यांना मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही हिंदुस्तान फीड्स कंपनीचे 25 किलोचे पुष्कराज गोळी पेंडीचे 1 पोते प्रत्येक गायीस दिले गेले. मान्य अनिल आप्पा बाबर व जनसेवा ग्रुप यांच्या या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला असून 2 दिवसातच 450 पोती वाटप झाले. वशिंड असलेल्या देशी गायींचे संगोपन व्हावे व देशी गायींची संख्या वाढावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मान्य अनिल आप्पांनी हा उपक्रम हाती घेतला व त्यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंतीही साजरी करीत कट्टर भाजपप्रेमी असल्याचेही दाखवून दिले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जनसेवा ग्रुप व अनिल आप्पांनी हे सर्व नियोजन केले. यावेळी मान्य किशोर काका डोंबे, कुमार लोडके, दत्तात्रय तळेकर, रवी शिंदे, ओम टकले, धनुभाऊ कवडे, जगदीश कवडे, पंकज नलवडे, प्रकाश टेके, मनोज खारगे, किरण सकट, विक्रम भिंगारदेवे आदी उपस्थित होते. निवडणुकीनंतर आप्पांचे कसे होणार म्हणणाऱ्यांना त्यांनी भाजपातच सक्रिय असल्याचे दाखवून दिले. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची आज 101वी जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्त त्यांना विटा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि माझ्या वतीनं, जनसेवा ग्रुपच्या वतीनं विनम्र अभिवादन. मागील वर्षी 25 डिसेंबरला त्यांची 100वी जयंती होती. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एक चांगला उपक्रम चालू केला की देशी गायींना हिंदुस्तान फीड्स कंपनीचं गोळी पेंडचं एक चांगलं पोतं 25 किलोचं द्यायचं चालू केलं. मागल्या वर्षी आपण विटा शहर व उपनगरातील 490 देशी गायींना गोळी पेंडचं वाटप केलेलं होतं. त्याच पद्धतीने याही वर्षी हा उपक्रम परत एकदा आपण राबवायचं ठरवलं आणि आज त्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन म्हणून, गोमातेची सेवा म्हणून प्रत्येक गायीला 1 पोतं असं आजपासून वाटप करण्यात येणार आहे. आज त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते ज्यांच्याकडे देशी गाय आहेत ते या ठिकाणी हजर राहिले त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना विनम्र अभिवादन करतो. थांबतो.